जसे एका भक्ताने कोणाशी डिस्कस करताना या ज्ञानाच्या आधाराने त्याने म्हटले, तर कोणी म्हटले वेद आणि गीतेला तुम्ही इनकम्प्लीट का सांगतात तुमचे गुरुजी? त्याने उदाहरण दिले की जसे तुम्ही हांशीमध्ये एक बोर्ड वाचला ज्यावर ॲरो काढलेला होता आणि तिथे लिहिले होते बरवाला, पुढे लिहिले होते 35 किलोमीटर. तुम्ही चुकून त्या बोर्डवर लिहिलेल्या बरवालाला हांशीलाच बरवाला मानून तुम्ही इथेच बसलात. पुढे पण वाचा, यावर काय लिहिलं आहे की 35 किलोमीटर, ते पण वाचा. तर अशा प्रकारे या सगळ्या पुराणात, सगळ्या ग्रंथात जे आजपर्यंत आपल्याला उपलब्ध झाले आहेत, यात त्या पूर्ण परमात्म्याची माहिती देऊन ठेवली आहे. जसे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 15 मध्ये वेद ज्ञानदाता म्हणतो की वायू अनिलम अथितम भस्मांतम शरीरम ओम कर्तो समर किल्वे समर और कर्तम समर. आता हा वेद ज्ञानदाता तोच आहे जो गीता ज्ञानदाता आहे. गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये हा गीता ज्ञानदाता म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि माझा अन्य जप नाही आहे. जो शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे मरेपर्यंत याचे स्मरण करत देह सोडतो, तो ब्रह्मने ओमने मिळणारी जी आध्यात्मिक गती आहे, ती परमगती आहे, याची ती प्राप्त होते. ओमने ओम ब्रह्मचा जप आहे आणि त्याच्या जपाने, त्याच्या भक्तीने कुठे जाईल ब्रह्मलोकात? गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये लगेच म्हटले आहे की ब्रह्मलोकापर्यंत, तिथपर्यंतचे सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. तिथे गेलेले प्राणी पण जन्म आणि मृत्यूच्या चक्रात राहतात. तर प्रसंग जो चालू आहे की वेद आणि गीता यांचा ज्ञानदाता एकच आहे. आता हे जे इथे लिहिले आहे, आता पुढचे अजून वाचू. जसे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 17 मध्ये, 15 मध्ये तर त्याने स्वतःची माहिती दिली. 17 मध्ये त्याने म्हटले आहे की तो पूर्ण परमात्मा जो आहे तो अप्रोक्ष आहे, तो गुप्त आहे, तो तर वर राहतो, वरच्या भागात. आणि मी ब्रह्म आहे, माझे ओम नाम आहे आणि मी ब्रह्मलोक रूप दिव्य आकाशात राहतो. तर या हंशीच्या बोर्डवर बरवाला वाचून तुम्हाला संतोष करायला नको होता. पण पुढे बघा, 35 किलोमीटर अजून पण लिहिलंय, 40 किलोमीटर जे पण लिहिलेलं आहे. तर याच्या पुढचा पण एक श्लोक आहे, त्यात पण बघा, यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 17 मध्ये त्याची माहिती आहे. आता बसले जे ऋषी महर्षी जितकेही फेल झाले ते याच कारणाने त्यांना सद्गुरू नाही भेटले. गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा उस छेड़े मूड किसान. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझन सार रहे अज्ञानी. हे जितके पण विश्वातील आजपर्यंत ऋषी महर्षी मंडलेश्वर हे सगळे इनकम्प्लीट ज्ञान ठेवत होते. आता पुण्यात्म्यांनो, एक मोठंसं उदाहरण आहे. तुम्ही कोणता मोबाईल नंबर लावता, फोन नंबर कोणाला, आणि त्यात एक अंक कमी राहिला तुमचा, तर माहिती नाही कुठे कोणाला लागेल, तो जाऊन तुमचे काम नाही होणार. अशा प्रकारे हा अध्यात्म मार्ग आहे. यात जरा पण अपूर्णता कुठे राहिली तर तुमचा सगळा प्रयत्न व्यर्थ होईल. म्हणून पूर्ण संत, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण भगवान, आणि मग शिष्य पण पूर्ण असेल, तेव्हा जाऊन ही गोष्ट होईल, तुमचे कल्याण होईल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952.
अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.